राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्यावर ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जबाबदारी सोपवण्यात आली आहे। 15 वर्ष पालकमंत्री असताना स्थानिक पातळीवर असलेली त्यांची पकड मजबूत करण्यासाठी आता नाईकांनी प्रयत्न सुरू केलेत। भूमिपुत्रांच्या संघटनांना आपल्याकडे ओढण्यात त्यांना यश सुद्धा आलंय। एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे गणेश नाईक यांच्यामध्ये कोण सरस ठरतंय याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय। पण मी एकच सांगतो, माझ्या नांदाला लागला तर पाटणाची साल्टी सोडेल अशा प्रकारचं काम करेन। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक पुन्हा एकदा आपल्या जुन्या शिवसेना स्टाईलमध्ये प्रचाराला लागलेत। याला कारणही तसंच आहे। ठाणे आणि कल्याण मतदारसंघात आघाडीकडे फक्त नवी मुंबई महापालिका आहे, तर ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या 5 महापालिका युतीच्या ताब्यात आहेत। यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर सलग 15 वर्ष पालकमंत्री असताना स्थानिक पातळीवर असलेली आपली पकड पुन्हा एकदा मजबूत करण्याचं काम नाईकांनी सुरू केलंय। तन मन धनाने कार्यकर्ता कामाला लागलेला आहे। म्हणजे तो उमेदवारांच्याकडून पैसे येतील याची पण कार्यकर्त्याला अपेक्षा नाही। आणि मी लोकांना अपील केले की या ठिकाणी आनंद परांजपे किंवा बाबाजी पाटील उभे आहेत असं समजूच नका। या ठिकाणी दोन्ही ठिकाणी गणेश नाईक उभा आहे आणि गणेश नाईक साठी जितके तुम्ही जीवाचं रान करणार होता त्याच्यापेक्षा 10% अधिक तुम्ही प्रयत्न करा। एकेकाळी गणेश नाईकांची नवी मुंबई प्रमाणेच ठाणे जिल्ह्यावर मजबूत पकड होती। याचाच फायदा गणेश नाईक घेताना दिसतायत। म्हणूनच त्यांनी या दोन्ही मतदारसंघांच्या मुख्य मुद्द्याला हात घातलाय। तो संपूर्ण बंदर तोडला गेला। 50,000 लोकांच्या रोजीचा प्रश्न संपुष्टात आला। तिथल्या खासदारांनी काही ब्र नाही काढला। महापालिका त्यांनी ब्र नाही काढला। पालकमंत्री तिथले होते, त्यांनी काही ब्र नाही काढला। कल्याण फाट्यापासून पत्री पुलापर्यंत दोन्ही दुतर्फा सगळे तिथल्या भूमिपुत्रांचे हॉटेल, जमिनी, काय तिथे दुकानं वगैरे होती, तुटली गेली। ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांवर भूमिपुत्रांच्या मतांचा मोठा प्रभाव आहे। म्हणूनच नाईकांनी गुलाब वझेसारख्या भूमिपुत्राच्या अनेक संघटना आपल्याकडे खेचण्यामध्ये यश मिळवले। आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या दोघा मित्रांपैकी कोण सरस ठरतो हेच बघायचे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।